सुमन दत्तात्रय पाटोळे वय वर्ष 65 दिनांक 19 जानेवारी 2017 रोजी संध्याकाळी 5 वाजता राहणार चरवड वस्ती निवृत्तीनगर वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे येथून घरातून निघून गेले आहेत। या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि सुमन पाटोळे यांची चुलती भाऊजाई सून बहीण भाऊ दाजी यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचं आवाहन केलं। नमस्कार, मी शिवाभाऊ पासलकर, महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष। माझा मोबाईल नंबर आहे 9326425858। आज आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, मीडियाच्या सहकार्याने, सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने, पोलीस बांधवांच्या सहकार्याने, सर्व महाराष्ट्रातील पब्लिकच्या सहकार्याने आणि आपला महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या नावारूपाने महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप त्यामधील सर्व सदस्यांच्या सहकार्याने आणि माझ्या व्हॉट्सअपमधील जेवढे फेसबुक असतील, व्हॉट्सअप असतील, ब्रॉडकास्ट लिस्ट असतील, सर्व लोकांच्या सहकार्याने आतापर्यंत आपण 600+ लोकांपर्यंत पोहोचलो आहोत। आणि विशेष म्हणजे आता आपल्या कामाचा पावती आणि काम हे प्रामुख्याने खूप चांगल्या पद्धतीने होत आहे। आणि आता आपल्याला एक असं चॅलेंजिंग विषय आहे की वयोवृद्ध महिला आहे, त्यांचं नाव सुमन दत्तात्रय पाटोळे आहे। ते 2017ला घरातून निघून गेलेले आहेत, वयोवृद्ध आहेत। त्यावेळी त्यांचं वय 55 होतं, आता काहीतरी वय त्यांचं 58 होतं, आता त्यांचं वय 65 झालेलं आहे। म्हणजे त्यांच्यामध्ये आता बदल पण झालेला आहे, त्यांच्या दिसण्यात बदल झालेला आहे। आणि त्यामुळं त्या घरातून गेल्यामुळं आज जवळजवळ एक 6 वर्षात आज त्यांचं पूर्ण कुटुंब माझ्याकडे आलेलं आहे। या कुटुंबाला असं वाटतं की चला बाबा आपण सुद्धा कुठेतरी एक आपल्या बाकीचे ते पाहत असतात की हे हरवलेलं सापडतंय, ते हरवलेलं सापडतंय, रोज कोणच कोणतरी सापडतंय। त्यामुळं त्या कुटुंब आज आपल्याकडे आलेलं आहे। या कुटुंबांच्या म्हणण्यानुसार आज आपण त्यांचा एक प्रेस आणि त्यांचा एक व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल करत आहोत। आणि ते व्हायरल करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे। आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आपल्याला खूप लोक सापडलेले आहेत। मग त्यात लहान मुलगा असतील, वयोवृद्ध असतील, म्हणजे कालची परवाची गोष्ट तुम्ही तामिळनाडूतले आजोबा आपण पुण्यात 4 दिवसात दिलेले आहेत। त्यामुळं पूर्ण आपण महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलेलो आहोत, हे फक्त आमच्या सहकार्यामुळे। त्यासाठी आपल्याला सुमन दत्तात्रय पाटोळे जे आजी आहेत ह्यांना आपल्याला शोधायचं आहे। हे फक्त तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने तुम्ही जर शेअर केलं त्याच्यामुळं आपल्याला त्या सुखरूप सापडू शकतील, किंवा त्या कुठे असतील, किंवा कुठं वृद्धाश्रमात असतील, किंवा कुठं अनोळखी कुठे कोण त्यांना सांभाळत असतील, की अशा ठिकाणी बाबा त्यांचं नाव चेंज करून त्या विसरबोळ्या झाले असतील, त्यांना माहीत नसेल मला घरापर्यंत जायचं आहे, माझं नाव आठवत नाही। मग अशा लोकांकडे कुठे असतील त्यांनी आपल्या नंबरवर संपर्क करावा, पोलिसांना संपर्क करावा, किंवा माझ्या पत्रकार बांधवांना सहकार्य करावे। आता महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुपचे जवळजवळ 3000 महाराष्ट्रातले सदस्य आहेत, त्यांना कुणालाही कॉल करावा, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो। नमस्कार सगळ्यांना, मी सौ सोनाली किरण पाटोळे, मी सुमन दत्तात्रय पाटोळे यांची सून। सगळ्यांना जाहीर आव्हान करते, शिवभाऊंच्या मदतीने आज आम्ही सगळे एकत्रित येऊन मम्मी तुम्हाला शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। माझं लग्न होण्याआधी काही गोष्टी माझ्यापासून लपवण्यात आल्या, त्यामुळे मला हे माहिती नव्हतं की तुम्ही रुसून गेल्यात वगैरे। परंतु आपल्या एकत्र कुटुंबात काय गैरसमज झाले ते सगळे तुम्ही विसरून आणि तुम्ही पुन्हा घरी यावं, माझी अशी मनापासून तुम्हाला विनंती आहे। तुमचे माहेरचे सगळे माणसं आता आपल्या पाठीशी उभे आहेत आणि तुमची ही सून तुम्हाला जाहीर आव्हान करते सगळ्यांसमोर की आयुष्यात कशी जरी वेळ आली यानंतर तरी मी खंबीरपणे तुमच्या सोबत उभी आहे आणि तुमच्या पाठीशी राहील। तुम्ही जिथं कुठं असाल तुम्ही फक्त एक आवाज द्या, मी तुमच्यापर्यंत पोहोचेल। आपल्याला कोणालाही कोणताही त्रास द्यायचा नाही किंवा आपल्या एकत्रित कुटुंबातल्या कोणत्याही अडचणी आपल्याला चव्हाट्यावर आणायच्या नाहीये। परंतु माझा नाईलाज झाला आणि तुम्हाला सापडण्याचे सगळे मार्ग पोलिसांकडून पण बंद झाले, किंवा त्यांनी खूप कष्ट घेतले सगळ्यांनी तुम्हाला शोधण्याचे, पण तुमच्यापर्यंत आमचा आवाजच जात नाही। तर मग हा शेवटचा प्रामाणिक प्रयत्न शिवभाऊंच्या मदतीने मी करत आहे। याच्यातून कोणी कोणता गैरसमज करून न घेता, किंवा मम्मी तुम्ही सुद्धा कोणताही गैरसमज करून घेऊ नका की आधी मी तुमचा शोध नाही घेतला का। तर 2017 पासून माझं लग्न झालं तुमच्या लेकासोबत 2018ला,
तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही माहेरी आहात, माहेरच्यांशी संपर्क होऊ शकला नाही. लग्नानंतर पाटोळे पप्पांमुळे मला काही गोष्टी कळाल्या. मग त्यानंतर मी तुमचा शोध सुरू केला. तर 2018 पासून जशी मी तुमच्याकडे नांदायला आले त्या दिवसापासून आज अखेरपर्यंत पप्पा जाऊन पण 3 महिने झालेत. पाटोळे पप्पा आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत. तर आज आज अखेरपर्यंत मी तुम्हाला शोधते. तर आता तरी तुम्ही सगळ्यांना माफ करून मागं यावं आणि तुमच्या सगळ्या अडचणींना मी एकटी तोंड देईन. आणि तुम्हाला कोणत्याही नातेवाईकाला, समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला आणि आपल्या वडगाव बुद्रुक मधल्या कोणत्याही माणसांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची मी वेळ येऊ देणार नाही. सगळ्यांना तोंड द्यायला मी एकटी खंबीर आहे. तुम्ही फक्त येऊन आयुष्याचा आनंद घ्यावा. मागच्या सगळ्या गोष्टी, सगळा त्याग तुमचा माझ्या रूपात फळाला येईल असं मी तुम्हाला आश्वासन देते. की तुम्हाला कोणताही प्रश्न म्हणा, कोणताही त्रास, की तुम्ही का गेल्या, कशामुळे गेल्या, कोणत्या स्वार्थापोटी गेल्या, किंवा म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं की शून्याला पण किंमत असते आणि ज्यांची शून्यापासून सुरुवात होते त्या शून्याला पण खूप किंमत आहे. तुम्ही असं समजायचं नाही की तुम्ही गेल्या नाही घरी तर काही फरक पडणार नाही. तुम्हाला असं वाटेल की आम्ही सगळे सुखात आहेत. तुम्ही गेले तसं आपल्या अडचणी आणखी वाढल्यात पण कमी झालेल्या नाही. त्याच्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की प्रत्येक संघर्षाला मी तोंड देईन. फक्त तुम्ही माझ्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही निरोप मिळाले तरी तुम्ही लपून राहणं, नाव बदलून राहणं, किंवा जर काही मानसिक परिणाम झालेला असेल आणि जर कोणाला माहिती असेल ते चष्मा पण वापरायच्या. तर चष्मा घालून त्यांचं इमेज वेगळे आहेत. तर कोणाला जर त्या दिसल्या कुठे नाव बदलून राहत असतील, आता एज पण 65 झाले मम्मींचं माझ्या, तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मम्मी की तुमच्या कोणाच्याही मदतीने किंवा आपल्याच जवळचे माणसं जर तुम्हाला सांगत असतील की तू समोर येऊ नको, आम्ही तुम्हाला आयुष्यभर सांभाळू, तर कोणाच्याही आश्वासनांना तुम्ही बळी पडू नका. तुम्ही फक्त तुमच्या सुनेवर एकदा विश्वास ठेवा. आणि जरी तुम्हाला यायचं नसेल घरी तरी फक्त मला तुम्हाला एकदा भेटायचंय. आयुष्य 100च वर्षाचं आहे. 100 वर्षात आपली दोघींची एकदा भेट व्हावी एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. आणि ह्या व्हिडिओतून मला एवढं सांगायचंय की बऱ्याचदा मला असा प्रश्न विचारण्यात येतो की तुमच्या सासूची किती प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना शोधताय. तर माझ्या सासूची प्रॉपर्टी मी आणि माझी प्रॉपर्टी माझे सासू सासरे आहेत. कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता मी हा व्हिडिओ बनवते. मला इमोशनल व्हायचं नाही किंवा करायचं नाही कोणालाच, परंतु माझी विनंती आहे समस्त महाराष्ट्राला की शिवाभाऊ पासलकरांच्या रूपाने आपल्याला देव सापडलाय आणि खूप लोकांना त्यांनी मदत केली आहे. तर माझा पण हाच प्रयत्न आहे प्रामाणिक की माझी आई यावी. अजून एक अशी विनंती राहील की माझ्या सासरच्या माहेरच्या लोकांना कोणीही विनाकारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फोन करून टॉर्चर करू नये, असे काही प्रश्न विचारू नये की त्यांचं जगणं असह्य होईल. तर त्याच्यात त्यांच्या मुली असतील, माझ्या स्वतः पतिराज असतील, माझ्या माहेरचे लोक असतील, तर माझी एवढीच विनंती की कोणीही त्यांना फोन करून त्रास देऊ नये आणि माझ्या माहेरच्यांनाही कोणी काही प्रश्न विचारू नये. फक्त जेवढं होईल तेवढं आमचा हा व्हिडिओ सगळ्यांनी व्हायरल करावा आणि माझ्या मम्मीपर्यंत मला पोहोचवावं. कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता मी त्यांना शोधते आणि ज्या गावात त्यांना कष्ट करावे लागले, झिजावं लागलं, त्या गावात फक्त त्यांना मानाने 4 दिवस बागडता यावं एवढीच माझी किमान अपेक्षा आहे. माझा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाही किंवा आपल्याला तुम्ही आल्यानंतर कोणालाही काही त्रास द्यायचा नाही. फक्त आपल्याला इथून पुढचं आयुष्य समाधानाने जगायचंय. 6 ऑक्टोबर 2024ला पप्पा आपल्याला सोडून गेले. मम्मी पप्पांची शेवटची एवढीच इच्छा होती की माझ्या बायकोला तू शोध आणि जसं मला तू फुलासारखं जपलं तसं तू तिला जप. आयुष्यात कशा जरी वेळ आली आणि कोणाकडेही पाठ करायची वेळ आली मम्मी, तरी मी तुमची साथ सोडणार नाही एवढा मी शब्द देते. आणि तुमच्या लेकरांकडून आपल्या एकत्रित कुटुंबात ज्या काही आपल्या कात्र्या झाल्या किंवा काही गैरसमज झाले असतील ते सगळे मोठ्या मनाने तुम्ही माफ करा. आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही नाही आल्या तर काही फरक पडणार नाही, तर असं नाहीये. तुम्ही गेल्यानंतर आपल्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत. तर माझी हीच परत कळकळीची विनंती आहे की तुम्ही यावं. आणि मी पण कमनशिबी आहे की माझ्या लग्नात माझं सुनमुख पाहिलं तुम्ही नव्हत्या, पण मी मरण्याआधी तुम्ही फक्त एकदा मला पहा, जर तुम्ही जिवंत असाल तर. आणि जर तुम्ही नसाल या जगात आणि कोणाकडे जर कोणत्याही डिपार्टमेंटला जर माझ्या सासूबाईची मयतचे काही रेकॉर्ड्स असतील, आजपर्यंत असं कोणतंही रेकॉर्ड नाही किंवा
पासपोर्ट ऑफिस नसेल, कोणतं पोलीस स्टेशन नसेल, कोणत्या जिल्ह्यातले समाज कार्यकर्ते नसेल किंवा संघटना नसेल की ज्यांना मी तुमची माहिती दिली नाही. पण जर तुम्ही कोणाला जर प्रॉमिस केलं आणि माझी माहिती सांगू नका असं सांगितलं, तर मात्र माझ्या अडचणी वाढतील, मला तुम्हाला भेटता येणार नाही. पण माझी अशी इच्छा आहे की मी अशी एकही प्रयत्न सोडलेला नाही की तुम्ही मला दिवस उगवला की मला फक्त तुम्ही कधी याल, तुम्ही कसं भेटाल. कमिशनर ऑफिस मधून रोज फोन येतात, आज तरी तुम्ही भेटला असं निरोप येईन असं वाटतं, पण असं घडलेलं नाही. माझी इच्छा नसताना मला हा व्हिडिओ बनवावा लागतोय. पण आता ही शेवटची आशा आहे की तुम्ही एकदा हाक द्या आणि यानंतर तुम्हाला जर नाराजीचा एक जरी सूर वाटला तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा मला मान्य राहील, परंतु तुम्ही या. आणि लग्नाआधी मी तुम्हाला भेटण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सगळ्यांच्या प्रेमापुढं आणि चांगल्या वागण्यापुढं मला कळलंच नाही की असं काही सत्य असेल की तुम्ही रुसून गेले असाल. 40 वर्ष झालं पाटोळे पप्पा आणि बारकी आई बोलले नव्हते, ते दोघांना एकत्र आणण्यात मला यश आलं. पण आता बारकी आई आणि पाटोळे पप्पा दोघं आपल्यात नाही. त्या दोघांनी पण मला 7 वर्षात खूप मदत केली तुम्हाला शोधण्यात. सगळे वृद्धाश्रम मी पालथे घातलेत. माझ्या संयमाची तुम्ही परीक्षा पाहू नका, किंवा जग काय म्हणन, समाज काय म्हणन, तुमचे लेकरं काय म्हणतील याची तुम्ही अजिबात तमा करायची नाही. तुम्हाला ही लेख सुनेच्या रूपात मिळाले असं समजा. मी सगळ्यांवर पाणी सोडीन तुमच्यासाठी, फक्त तुम्ही घरी या. माझी एवढीच मनापासून विनंती. मी संपून जाईन, मी फक्त तुमच्या आशेसाठी जिवंत. आणि माझ्या माहेरच्यांचं सुद्धा तुम्हाला सख्या बहिणीसारखा सपोर्ट आहे. माझ्या वडिलांची सुद्धा तुम्हाला खंबीर साथ राहील. आणि आल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं वातावरण निगेटिव्ह आहे, तुम्हाला मिळवण्यासाठी खोटं बोलली, तुम्ही म्हणाल ती शिक्षा मला मान्य राहील. सगळ्या महाराष्ट्राला माझं एवढंच जाहीर आव्हान आहे, प्रामाणिकपणे हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा, माझ्या सासूपर्यंत मला पोहोचवा. मी सगळ्यांच्या आयुष्यभर ऋणात राहील. आणि शिवभाऊंच्या मदतीने मी 51,000 रुपये बक्षीस ठेवलंय, परंतु जो व्यक्ती माझ्या माऊलीला मला शोधून देईल, मी त्याचं आयुष्यभर ऋणी राहीन. आणि तुमचे मी आयुष्यभर चाकर होईल. माझ्या माऊलीला फक्त मला एकदा भेटवा. माझी एवढीच सगळ्यांना कळकळीची विनंती की मला माझ्या आईजवळ नेऊन सोडा आणि मरणाआधी आमच्या दोघींची भेट घालून द्या, एवढीच माझी इच्छा आहे. फुलाबाई हनुती खोपडे, उत्तनी माझी अलका. आमच्याकडच्या अलका आहे, तिकडे दत्तात्रय, सुमल दत्तात्रय पाटोळे. तर ती आमच्यापासून गेली, परत काय आम्हाला बोलली नाही. सासरोसाचं आम्हाला काही कल्पना दिलेली नाही. आम्ही पुष्कळ शोध करतो, येईन म्हणून आशा केली, पण ती काय आली नाही. लवकर मिळावे परीतनं चालू केल्या तिच्या सुनबाईनी. येण्याची अपेक्षा आहे आम्हाला, कुठंतरी आम्हाला भेटल तर आम्ही आशा करतो. मी रंजना खोपडे, सुमनताईंची भाऊजाई, चुलत भाऊजाई. आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी यावं. आम्ही त्यांचा शोध घेतोय. कुठेही असतील, काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आम्ही त्यांची वाट बघतोय. लीला अंकुश खोपडे, मी त्यांची भाऊजाई आहे. आणि त्यांनी लवकरात लवकर घरी पोचावं अशी आमची खूप इच्छा आहे. त्या जर कुठे अडचणीत असतील तर त्यांच्या आजूबाजूला कुणी लोक असेल, त्यांच्या जर निदर्शनात आलं की बाबा हा चेहरा ओळखीचा वाटतोय आणि ह्याच ताई आहेत, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्या आम्हाला हव्या आहेत आणि त्यांनी लवकरात लवकर घरी यावी अशी आमची खूप इच्छा आहे. सुभद्रा लक्ष्मण जोगडे किंवा बेबी लक्ष्मण जोगडे, मी तुझी बहीण बोलते. जिथं कुठं तू असशील, काय प्रॉब्लेम असेल, काय अडचण असेल, तू आमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न कर, किंवा तुला ह्या गोष्टीचा कुठलाही त्रास होणार नाही. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहे. माझं नाव आहे अंकुश मारुती खोपडे. अलका दत्तात्रय पाटोळे ती माझी सख्खी बहीण होती. ती जर कुठे असेल, काय असेल, कोणाला कळावं माहिती असेल, त्यांनी पासलकर यांच्या संग संपर्क साधावा हीच माझी इच्छा आहे. तिने कुठे असेल तिथं ते यावं, एवढंच माझं.